हॅलो गाईज, वेलकम टू माय दीपाली पाटील यूट्यूब चॅनल. सो गाईज, आज आहे सॅटरडे आणि मी प्लॅन केला आहे डोसा, इडली, उत्तप्पा बनवण्याचा. सो तुम्ही बघत असाल एवढा सगळा पसारा पडला आहे माझ्या किचनमध्ये. आणि मला जास्त करून मी डोसा नाही बनवत, मला इडली आवडते, बट बाळासाठी मी डोसा ट्राय करते. पहिले माझे 2 डोसे तर खूप खराब झालेत आणि खूप चिकटले वगैरे. नंतर तिसरा डोसा थोडा चांगला झाला. तुम्ही बघू शकता, पहिला डोसा माझा निघतच नव्हता आणि खूप मी शायनिंग मारत मी एवढा कॉन्फिडन्सनी इतका मोठा डोसा बनवलेला आहे की तुम्ही बघा. नंतर मग गपचूपमध्ये छोटे छोटे 2 बनवले जे इझिली मला परतता आले. इकडे तेजस बाळाला चारत होता बिकॉज आम्हाला जायचं होतं बाहेर आणि मग म्हटलं तू बाळाला चार. मी त्याला खायला बनवून दिलं होतं आणि मी तिकडे आमच्यासाठी नाश्ता बनवत होते आणि किशोर इकडे खातोय. मग मी परत किचनमध्ये आले चेक करून आणि नंतरला जो ठेवला होता मी डोसा उत्तप्पा तो चेक करायला गेले तर ऑलरेडी तो ऑलरेडी बऱ्यापैकी जळायला लागला होता. ठीक आहे, मग आता काय करणार, माझा टाईमचं खूप झाला होता, खूप गडबड पण झाली होती, ऑलरेडी उठायला लेट झाला होता. सो मग परत मी अजून एक डोसा बनवला, मग कारण की शिवसाठी बनवत होते. सो मला चांगला बनवायचा होता, त्याला मी जळलेला खाऊ शकते, तेजस पण खाऊ शकतो. मग बाळासाठी म्हटलं आता चांगला बनवू बिकॉज एवढे ट्राय करून पण काही जमत नव्हतं मला. सो मग हा बाळासाठी मी छान असा डोसा बनवला आणि खूप बघताय तुम्ही, खूप केअरफुली मी तो मस्तपैकी थोडा हे केला आणि मग त्यानंतर आणि मग माझा फायनली खूप छान असा डोसा माझा एवढ्या मी 5-6 बनवले डोसे उत्तप्पे, पण फक्त माझा क्रिशिवसाठीचा डोसा होता तोच फक्त छान झाला. आणि मी त्याला तुपामध्ये छान असं त्याला इकडून तिकडून छान असं हे फ्राय केला आणि मस्त कुरकुरीत त्याच्यासाठी मी तो बनवला. आणि तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला अशा मस्त जाळ्या पाडायच्या असतील ना तर तुम्हाला बारीक फ्लेम ठेवायचे असते. हे मला नंतर कळलं बिकॉज मी जास्त बनवत नाही आणि मग मला यायला लागलं. सो आणि खूप सुंदर असं बनला आणि हा बघा इझिली परतलासुद्धा, काहीच म्हणजे खराब नाही झाला, खूप छान असा हा बनला आणि दिसायला पण खूप भारी वाटते, खायला तर खूप छान लागत होता. नंतर मी आले रूममध्ये, मग अजून पण पिशू खातच होता. तेजस बोलला बाळाला पाणी धरा, त्याला मग त्यातनं दे ना पाणी. बाहेर आहे. असा माझा नवरा मला इतकी कामं लावतो की बस. आता बॉटल कुठे शोधायची. मस्तपैकी झालाय, खुशखुशीर एकदम मस्त. क्रिशिवचा डोसा आहे हा, भारी असा, व्हेरी गुड नाव. आता हे बस झाले. असा होता नाश्ता. आणि मला माहिती आहे कोण कौतुक नाही करणार, असं माझ्यासाठी मी स्वतःच कौतुक करते आणि मी आता दाखवते, खाते मी आणि स्वतःच बोले हा मस्त आहे बिकॉज कोणी कौतुक करणार नाही करत. सो छान आहे. आता मी क्रिशिवला पण आवडला. छान आहे ना बबडा छान आहे ना. बघा आता बाबी बोलेल हो मस्त आहे मम्मा. मस्त आहे. आणि मी माझं स्वतःचं कौतुक का केलं बिकॉज आता बघा माझ्या नवऱ्याला विचारते कसं आहे तेजस डोसा. बघितलं, सो म्हणून कौतुक आपलं आपणच. स्वतः नाश्ता वगैरे आवडला. आता बाळाला मी रेडी करत होते. सो माझे 2 ऑप्शन होते कपड्यामध्ये. सो मी हा डिसाईड करते, हा त्याला घालते बिकॉज तो मी ऑरेंज थोडा घातला होता कलर, हा कधीच त्याला ट्राय नाही केला आणि माझी साडी थोडी असा कलरमध्ये. सो तुला ट्राय करते. त्यानंतर मी आता मेकअप स्टार्ट केला बिकॉज बाळाचं मी तर आवरून ठेवलं होतं. सो खूप बेसिक मेकअप करते मी. पहिलं सेटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते मी डेली, पण मी तेच वापरते बिकॉज आता थंडीमुळे तर खूप स्किन आपली ड्राय होऊन जाते. त्यानंतर मी इनसाईडचं प्रायमर वापरलं आहे. मी बाहेर जायलाच फक्त वापरते, नॉर्मली घरी मी वापरत नाही. त्यानंतर मी कन्सिलर लावलं आहे, जे मी मला वाटते मी जे मार्चमध्ये घेतलं होतं तेव्हापासून माझ्याकडे छोटंसं डब्बी आहे, ती मी कधीतरी वापरते बाहेर जाण्यासाठी फक्त. आणि माझ्याकडं सध्या बाळामुळं मला काही सापडत पण नव्हतं. मी डायरेक्टली उचलून आणलं आहे माझं मेकअपचं सामान. ह्याच्यावरची डिटेल व्हिडिओ मी काही दिवसानंतर लगभगच पोस्ट करेल बिकॉज माझ्याकडे एवढा टाईम नव्हता आणि खूप मोठा व्लॉग होणार आहे, त्याच्यामुळे मी खूप फास्टमध्ये घेतलं आहे. त्यानंतर मी खूप जाड झाले असं मला वाटतं, त्याच्यामुळे मला डबल चिन दिसायला लागले. सो मला हे कन्सिलर यूज करावं लागतं आणि त्याच्यामुळे बघू आता आला शेप तर हाय, नाही तर नाही काय. त्याच्यानंतर मी व्हाईट टोन पावडर लावते. खूप बेसिक मेकअप, मला 10 मिनटं पण मेकअप करायला खूप होतात, मी खूप पटपट मेकअप करून टाकते. त्यानंतर मी थोडं लावला ब्लश, जो मला खूप आवडतो मला ब्लश लावायला, रेड आणि माझे तशी चिक आहेत पण ना फुगलेले, तो छान दिसतात मला. त्यानंतर मी पावडर लावली
त्याच ब्रशने लावले बिकॉज दुसरा ब्रश माझ्याकडे सापडत नव्हता. का बाळ घेऊन गेले, कारण माझ्या बाजूलाच फिरते इकडे तिकडे, त्यामुळे तो गायब करते अर्ध्या गोष्टी माझ्या. सो मी पावडर लावली आता. आणि त्यानंतर माझं सापडत नाही, मला काजळ नाही सापडत आहे, माझं लायनर नाही सापडत आहे. सो मग आता मी लिपस्टिक लावायचं डन करते. लिपस्टिक लावताना पण मी हे लावते, पॅलेट आहे माझं, ते मी ऑर्डर केलं होतं, त्याचं लिंक मी देईल तुम्हाला. त्यानंतर मी थोडं शेड केलं ब्राऊनमध्ये. आणि माझा कलर साडीचा थोडा ग्रीनिशमध्येच आहे थोडा, त्याच्यामुळे मी थोडी रेडमध्ये लिपस्टिक लावते, डीप रेड. आणि छान वाटते, तसं सूट होते. सो आता थोडं नाकाला लावलं मी जरासं. आता मी शोधते, माझ्याकडे काय सापडत नाही आय थिंक मला. आता मी तोच घेतला आहे जो मी ब्लश लावला, त्यांनीच मी माझ्या आय शॅडो पण लावते. बिकॉज आय शॅडो पॅलेट कपाटात आहे, जो घ्यायला माझ्याकडं वेळ नाही आहे. ऑलरेडी वाजले होते 2:30. सो असं जुगाड करायचं आपण कायम, एवढं काही ॲक्युरेट तर नाही करायचं, सगळंच पाहिजे. मी तर असंच करते. आणि बघा तुम्ही शेवटला माझा लुक खूप कमी ह्याच्यामध्ये मी एकदम छान रेडी होते. आता मी गेले शोधते. आता मी काजळ माझ्याकडे नव्हतं, सो काजळ आणि लायनर घेऊन आले. काजळ मी लॅक्मेचं यूज करते. सो लॅक्मे किंवा इलाइट 18 वगैरे असे कोणते पण, फक्त वॉटरप्रूफ यूज करते, असं काही फिक्स नसतं माझं. पण मला खूप जास्त आवडतं काजळ लावते मी. त्यानंतर मी लावला आहे लायनर, जो स्केच पेन पॅटर्न आहे. त्याचं पण टोक बाळाने बघितलं तुम्हाला कळलं, खराब करून टाकलं आहे त्याने. माझं अर्धे मेकअपचे प्रोडक्ट बाळांनीच खराब केले, त्याच्यामुळे मला नवीन घ्यायची इच्छा होत नाही. एवढे महागाचे प्रोडक्ट घ्यायचे आणि बाळा माझं फेकून खराब करणार, त्याच्यामुळं मी आहे त्याच्यावरच काम चालवलं. सो आयब्रो मला करायचं होतं, पण त्याला पण टाईम नाही. सो मी आता अशीच जाणार आहे नो आयब्रो करताना. मी आयब्रो पेन्सिल वगैरे पण लावत नाही, बिकॉज खूप जास्त डाग दिसतात, म्हशीसारखी दिसते मी, मला वाटतं असं, म्हणून मी सिम्पल ठेवणार आहे. सो आता मी हे जे लावलं होतं रोलर, सो याच्यामुळे असं होतं की केस थोडी बाउन्सी होतात. तुम्ही बघू शकता मस्त असा बाउन्सीनेस येतो, बिकॉज मी हेअर्स वॉश केला होता, त्याच्यामुळं असं दिसत होतं. सो फायनल लुक माझा असा असेल काही. अजून तरी मी साडी नाही घातली, साडी घातल्यावरती असं असेल. सो मला कमेंट करा मी कशी दिसते, मस्त दिसते ना. सो आता मी साडी घालून येते. सो हा असा झाला आहे माझा फायनल लुक. तुम्ही बघू शकता माझ्याकडे मॅच ब्लाऊज ठेवलं नाही, सो मी ब्लॅकवरती विअर केले. सो मी अशी दिसते. आणि आता मी ह्याच्यावरती हेच मंगळसूत्र घालते. आणि मी ह्याच्यावरती माझे गोल्डनवालेच, म्हणजे खूप लोकांना याची डिझाईन हवी आहे, सो बघू शकता अशी आहे याची मस्त डिझाईन. आणि मला खूप आवडतात हे. मोस्ट ऑफ मी साडीजवरती हेच विअर करते. मस्त असं महाराष्ट्रीयन लुक येऊन जातो याच्यामुळे. आणि याच्यावरती खूप सूट होतं. आणि याच्यावरती मी लावते आता ही अशी गोल टिकली. आणि मग मी ह्याच्यावर खाली लावते हळदी कुंकू, जे की मला आवडतं. आणि आता हेअर्सचं बघूया काय करू शकतो. मी थोडे असे सोडेल मध्ये, आणि नंतरला मी नॉर्मल असं पफ घालेल, जो की मला आवडतं. कसं वाटलं मग मला फायनल असणार. सो पेजला फॉलो करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट करा की व्लॉग कसा वाटतो आहे. आणि पुढे अजून आहे, आता जस्ट आम्ही घरातून बाहेर निघतो आहे. सो आता बघूया बाहेर नक्की कुठं जातो अजून ते पण ठरलं नाही आहे, बट प्लॅन आहे. सो गाईज आता मी पफचा पण एक व्हिडिओ बनवला, बिकॉज मला खूप सारे कमेंट आले होते की ताई पफची मला हेअरस्टाईल दाखव. सो गाईज हे बघून घ्या. इझी पफ घालायची, माझी 5 मिनिटामध्ये पफ घालून होतं. जेवढे पण तुम्हाला केसांचं पफ घालायचे ते केस तुम्हाला पुढे घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला पुढे घेतल्यानंतर त्याला बॅक कोमिंग करायचं आहे.
बॅक कोमिंग केल्यामुळं काय होतं की बॅक कोमिंग केल्यामुळं थोडे आपले हेअर्सला वॉल्यूम भेटतो आणि त्याच्यामुळे आपले हेअर्स थोडे बाउन्सीनेस येतो हेअर्सला आणि त्याच्यामुळं आणि मला तर थोडं बाउन्सीनेसच आवडतो सो करते मी. सो असं जेवढा मला पाहिजे तेवढा मी पार्ट घेतला आणि तुम्हाला पाहिजे तसा तो ॲडजस्ट करा. जसं मोठा हवा असेल तर पुढे घ्या, छोटा असेल तर बॅकला घ्या आणि नंतरला मस्त कोंब करायचं आणि झालं पफ. सो फायनली रेडी झाल्यानंतर मी बाळाचं पॅकिंग वगैरे केलं आणि मग तेजसला बोलले की तू खाली जा, तो गाडी वॉश करत होता. त्यानंतर आम्ही नंतरला गाडीमध्ये बसलो तर त्याला लागली परत भूक. मग त्याला मी बनाना दिला खायला आणि तेजस तर ड्रायव्हिंग करत होता, तो तर काय बघत नव्हता आणि मग तो मस्त खात होता वगैरे बाळ. पण त्याला झोपवायचं होतं मला, पण तो झोपतच नव्हता. खूप त्याने त्रास दिला, झोपायलाच मागत नव्हता. आणि मग नंतरला मी बघितलं, खूप छान असा नजारा होता. कारण आमच्या घरापासून 1.5 तासाचं अंतर दाखवत होतं हर्षीला जायला आणि रस्ता तर खूप छान होता. खूप मस्त असं झालं होतं वातावरण आणि मॅप लावून आम्ही चाललो होतो बिकॉज सेकंड टाईम चाललो आहे आम्ही इथे आणि प्रेग्नन्सीमध्ये एकदा गेले होते मी आणि खूप छान आहे. त्यानंतर ट्रॅव्हलिंग करत असताना मला पण आता भूक लागायला लागली होती बिकॉज मी फक्त नाश्ता करून निघलो होतो. त्यानंतर बाळ थोड्या वेळाने झोपवलं मी त्याला असं खूप गाणं वगैरे बोलून आणि बाळ झोपलं. त्यानंतर तेजस मला काय बोलला हे जर तुम्हाला ऐकायचं असेल ना तर नेक्स्ट पार्टसाठी मला कमेंट करा बिकॉज व्हिडिओ खूप मोठा झाला आहे व्लॉग. नेक्स्ट पार्ट घ्यावा लागेल. सो गाईज स्टे ट्यून. नेक्स्ट पार्टसाठी मला कमेंट करा. बाय गाईज, स्टे ट्यून.